नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड. आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत. मित्रांनो, अखेर या जिल्ह्याच्या अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात येणार हेक्टरी 22,500 रुपये प्रमाणे. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आमची यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया. बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील सुरुवातीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसाने तसेच मध्यंतरी काळात पडलेल्या पावसाच्या खंडाने तसेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील 70% शेती पिकांचे नुकसान झालेले आहेत. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेती पिके आहेत. यामध्ये बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांच्या पीक विमा वाटपाचे काम हे पूर्ण झालेले आहेत. सप्टेंबर महिन्यातील पावसांच्या खंडामध्ये शेतकऱ्यांनी पीक विम्याचा मार्ग निवडला आणि त्यामध्ये राहिलेला जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सरासरी 96 महसूल मंडळामध्ये सोयाबीन पीक विमा हा बाकी आहे. परंतु मित्रांनो, आता या पीक विमा बाकी असलेल्या नांदेड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे. मित्रांनो, पीक विमा वाटपाला आता गती मिळालेली आहे. सोयाबीन पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांनी पीक विमा मंजूर केली होती. या घटकानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 214 कोटी 62 लाख रुपयांचा अग्रिम पीक विमा वाटप झाल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली आहे. तर सर्वत्र जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम 25% अग्रिम जमा करण्यात आलेली होती. परंतु यामध्ये काय कारणास्तव मागे राहिलेला जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा वेढा हाती घेतला व सरकारला पुन्हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून पीक विमा वाटपाला गती द्यावीच लागली. तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 285 कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा मंजूर झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत 214 कोटी 62 लाख पेक्षा अधिक रुपयांचा पीक विमा वाटप करणे देखील पूर्ण झाले आहेत. उर्वरित रक्कम वाटप करण्याचे देखील काम हे जोरदार पद्धतीने सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा वाटपाचे काम पुढील हप्त्यामध्ये पूर्ण होण्याचे संकेत पीक विमा कंपन्यांमार्फत देण्यात आलेले आहेत. कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी पीक विमा कंपनीवरती दबाव निर्माण करत असे सांगितले आहेत की लवकरात लवकर या नांदेड जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करावा, अन्यथा योग्य प्रकारची कारवाई या पीक विमा कंपनीवर करण्यात येईल. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर या ठिकाणी बघितले तर या नांदेड जिल्ह्यातील उर्वरित अर्थात राहिलेले सर्व पात्र शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम पुढील हप्त्यात पुढील आठवड्यात वाटप केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. मित्रांनो, कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांनी पीक विमा कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे मित्रांनो, या पीक विमा कंपनी मार्फत या नांदेड जिल्ह्यातील उर्वरित अर्थात राहिलेले सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पुढील हप्त्यात 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही देखील या नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.